तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया चिंचवडमध्ये गॅस वितरणात दिरंगाई, एचपी गॅस एजन्सीवर काळा बाजाराचा आरोप. पिंपरी चिंचवड परिसरातील आम्रपाली गॅस सप्लाय कंपनी या एचपी गॅस वितरकाविरोधात गॅस सिलेंडर वितरणात होत असलेल्या दिरंगाईबाबत तसेच काळा बाजाराच्या गंभीर आरोपांनी खळबळ उडाली आहे. वेळेवर गॅस न मिळाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्राहक प्रकाश बचुमल नारंग, ग्राहक क्रमांक 681258 यांनी 10 मार्च 2026 रोजी गॅस सिलेंडरची नोंदणी बुकिंग क्रमांक 660596 केली होती. मात्र तब्बल 2 आठवडे उलटूनही त्यांना सिलेंडर मिळालेला नाही. विशेष म्हणजे ऑनलाईन स्थितीत वितरणासाठी पाठविले असा दाखला दिसत असून OTP देखील तयार झाल्याचे दिसते. तरीही प्रत्यक्षात सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. ही बाब गंभीर मानली जात आहे. ग्राहकांनी एजन्सीकडे वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट तक्रार करा असा प्रतिसाद देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांकडून या एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस न मिळाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून बुकिंग तपशील, स्क्रीनशॉट आणि कॉल रेकॉर्डिंग असे पुरावे सादर करण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. असे स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस पुरवठा नियमित व वेळेवर करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ही होती खास बातमी. मी मीनाक्षी बोडके, मतपरोत्तर 24 तास. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.